पुंडलिक महाराज नाही आले अजून. कोण म्हणताय आले नाही? मी ठरलेल्या वेळेवरती पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. ही स्पर्धा जिंकण्याची ताकद आहे माझ्या, पण तुझे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहतील. आजचा हा विजय म्हणजे तुझा नैवेद्य. मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो, माझा आज विजय झाल्यानंतर बऱ्याच लोकांना त्रास होईल, पण त्याचा काही इलाज नाही माऊली. आणि ज्या कोणाला आनंद होईल त्यांनी विजयाचा उन्माद करू नका. माझा विजय हा शांतपणे स्वीकारावा. विजय अवा विजय नाही तुमचा विनोद आहे. त्याला म्हणतात अजून मुकाबला पण नाही झाला आणि म्हणे विजय. आता पेडकानं किती पण पोट फुगवायचं म्हणलं तर काय होतं? मुकाबला माझ्या सुनेची, दिग्रसकरांच्या सुनेची, आदोषांच्या बायकोची आहे, इंद्रायणीची. तुम्ही तर तिचं पासंगाला पण नाही पूर्ण. बाल कीर्तनकार असताना तिनं तुमच्यासारख्या कित्येक कीर्तनकारांची पुरेवट लावून टाकली होती. मोठ्या बाई म्हणजे त्या तुमच्या सूनबाई आहेत, हीच त्यांची पात्रता आहे का? असंच म्हणायचं गौरव तुम्हाला. मोठ्या बाई मला तुमचं काही कळतच नाही. म्हणजे ती तुमची सून आहे म्हणून ती हुशार आहे. तो अधोक्षज दिग्रसकर तुमचा मुलगा आहे म्हणून तो गाडीचा वारस आहे. काय युक्तिवाद आहे मला सांगा. गंमतच आहे सगळी. झाला आता सुरू करा. आम्ही निवाडा करायला आलो. निवाडा करायला दिग्रसकर महाराज येणार आहेत. मोठ्या बाई म्हणजे तुमच्या सूनबाई या स्पर्धेच्या मैदानात उतरणार आहेत की बाहेरूनच? नाही म्हणजे तुमचा वाडा खूप जवळच आहे ना, फारसं अंतर नाही, एवढ्यात यायला हवे आपल्याला. त्या दिग्रसकर आमच्याकडे गॅस खूप असतात. ती कॉर्ट कुठे पण म्हटली पण असतो. मला या गोष्टीचं वाईट वाटतं, पण माझं नसतं तिच्या हातात. टेन्शन यायला लागलं थांबा ना, आओ. कीर्तन स्पर्धा सुरू झाली असेल, दिग्रसकर महाराज पण आले असते. मी तो अडकून बसले आता. म्हणत होता आदू येतो सोडायला, पण नाही नको म्हणली. थांबा मी त्याची वाटी. चला ताई नाही जमणार मला तिकडे. का नाही जमणार दादा? एक रिक्षावाला थांबा ना, चला की हो. अहो ताई एवढा मोठा पाऊस झालाय, रस्त्यात एवढी मोठी झाडं पण पडले आणि विटूच्या वाडीच्या नदीचं पाणी पण भयंकर भरले. म्हणून कुठला रिक्षावाला थांबत नाही. आदूच्या दिग्रसकर घराण्याच्या इप्रतीचा प्रश्न आहे. त्यांच्या नजरा माझ्यावर असते. व्यंकट महाराज म्हटलं इंद्रायणी देवी कुठे आहेत? नाही बराच वेळ झाला आणि माणसं पण सगळी खोळंबली आहेत म्हणून आपलं विचारलं. ते इंद्रायणी कुठे आहे? अरे इंद्र महत्वाच्या कामासाठी तालुक्याला जावं लागलं. शाळेसाठी शिक्षणाधिकाऱ्याला भेटायला गेली होती. ये लवकरच ये. नेमका आज आता आजूबाजूला धुवाधार पाऊस पडतोय, त्या नाले दुथडी भरून वाहत आहे, पूर आलंय, झाड पडली रस्त्यावर, सगळ्यामध्ये कुठेतरी अडकली असते. कीर्तनाची एक महत्वाची स्पर्धा असताना इंद्रायणी देवींना दुसरं महत्वाचं काम कसं सुचलं? आत्मस्तुतीचा दोष पत्करूनच हे बोलतोय व्यंकट महाराज. मला नाही वाटत इंद्रायणी देवी आपल्या आणि आधीसाठी पात्र देखील मीच आहे हे देखील स्पष्ट आहे. माझ्या मते इंद्रायणी देवी घाबरली असते. जो कीर्तनात सरस तोच गोविंद महाराजांच्या गादीचा खरा वारस. स्पर्धा सुरू व्हायची आज. आधी स्पर्धा करा आणि मग सिद्ध करा. तू कशी बडबड नका. अहो मोठ्या बाई तुमच्या सुनबाईंनी आव्हान स्वीकारलं आणि आता त्याच मैदान सोडून पळून गेले. वेळ कुणासाठीही थांबत नाही. मी माझा कीर्तन वेळेतच सुरू करणार. हॅलो तू कुठे तू? लय पाऊस येऊन गेलाय. पिठाच्या वाटची नदी ना, त्याचं पाणी पण वाढलंय, झाड पडलंय, लय गोंधळ उडालाय रे. एक रिक्षावाला यायला तयार नाहीये. मग मला सांग तिथे काय परिस्थिती आहे? अगे तू पुंडलिक महाराजांनी कीर्तन सुरू केलंय. लवकर ये प्लीज. दहा अडचणी जरी आल्या ना तरी मी तिथे पोहोच. माझा विठ्ठल आहे, काहीतरी मार्ग दाखवेल मला. कीर्तन करा